कसे होते शिवाजी महाराज हे प्रत्येकाने वाचायला पाहिजे आणि आपण ते आत्मसात करायला पाहिजे। मला खात्री आहे शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश शिवाजी महाराजांचा उदो करण्याचा नसून त्यांचा विचार आपण आत्मसात करायची ही खरी गरज आहे। महापुरुषांचा पराभव हा आपल्यासारख्या लोकांनीच केलेला आहे। आपण त्यांचं दैवीकरण करतो। शिवाजी महाराज त्यांना भवानी माता प्रसन्न झाली म्हणून त्यांना शक्य झालं। ते एक सामान्य माणूस होते। कर्तृत्वावर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सर्वांचं पाठबळ हे शिवाजी महाराजांचे बलस्थान होते। काही ईश्वर प्रसन्न होत नसतो पण ज्याच्यात ताकद आहे, ज्याच्यात श्रद्धा आहे, ज्याच्यात बळ आहे, तोच माणूस आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करू शकतो। सगळ्या महापुरुषाला आपण एका प्रेम मध्ये लावतो, त्यांना दैवीकरण करतो आणि त्यांनी जी शिकवण दिली आपण ती विसरून जातो। हा ते सोपं आहे ना, त्यांचं दैवीकरण केलं की संपलंच। काही आचरण करण्याची गरज नाही, काही नाही। तर कोणत्याही महापुरुषाचं दैवीकरण करू नका। त्यांनी जे विचार दिले ते आत्मसात करा आणि महापुरुषांचा पराभव होऊ नये याची आपण सर्वांनीच त्याच्यासाठी दक्ष राहायला पाहिजे आणि त्यांचे विचार, त्यांची वागणूक त्यांच्यासारखंच आपण होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद।